चाकण आणि चाकण MIDC वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी PMRDA विकास आराखड्यातील प्रस्तावित बाह्य वळण रस्ता करण्याचं नियोजन आहे। यातील बाधित शेतकऱ्यांची बैठक उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली राजगुरुनगर येथे शुक्रवारी 26 सप्टेंबर 2025 रोजी पार पडली। यासाठी चाकण परिसरातील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याबाबत उपविभागीय अधिकारी यांनी सांगितलं की सदर जमीन मूल्यांकन करून दर निश्चित करण्यात येणार आहे। जमीन TDR किंवा नुकसान भरपाई याबाबत निर्णय घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। त्याच्या बाबतीत आताच आपण काय कुठलं भाषण करणार, या प्रायमरी नोटिफिकेशन असल्यामुळे ज्या वेळेस तुम्हाला अंतिम मूल्यांकन होईल, आपला रेट ठरल आणि त्याच्यानंतर तुम्हाला नोटिसा दिल्या जातील, त्यावेळेस मोबदल्याचा विषय येईल। मग त्याच्यामध्ये जर कुठलं न्यायालयीन बाबी असतील, दावे प्रलंबित असतील किंवा काही भावांचे दावे असतील, बहिणींचे असतील, आत्यांचे असतील, तर त्यावेळेस तुम्ही चौथा मुद्दा PMRDA तुमच्यासोबत एक बैठक घेणार आहे, दुसरा आहे मोबदला। तर त्याच्या बाबतीत आपली सर्वांची एकत्रित बैठक PMRDA मध्ये होणार आहे। त्या बैठकीला तुम्ही सर्व खातेदारांना त्या ठिकाणी बोलवलं जाईल। त्याच्यामध्ये जर कोणाला तो TDR मान्य असेल तर तो त्या रकमेच्या प्रमाणातच तुम्हाला देऊ करतो, किंवा ज्याला मोबदला घ्यायचा त्याला मोबदला। त्या ठिकाणचे जे काय वेगवेगळे आपले स्ट्रक्चर आहेत, झाडे असतील, सगळ्या गोष्टी असतील, त्याच्याबाबत योग्य प्रकारचं मूल्यांकन होईल आणि प्रत्येकाला चांगला मोबदला मिळेल याबाबत दक्षता आम्ही घेणार आहोत। मोबदल्याच्या बाबतीत हे थेट वाटाघाटीमध्ये आपण जे काही नवीन 2013चा कायदा आहे त्याच्याप्रमाणेच मूल्यांकन आणि मोबदला देत असतो, जो की आपण रिंग रोडमध्ये पण दिला आहे। त्या पद्धतीने तिथला रेडे रेकनरचा रेट आणि पाठीमागचं 1 वर्ष सोडून त्याच्या अगोदर 3 वर्षामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे खरेदी खतं झालेली आहेत, त्या खरेदी खतांची सगळ्यांची सरासरी केली जाते, किती रकमेची झाली, रेडी रेकनरचा रेट आणि ती खरेदी खताचा रेट ह्याच्यातला जो जास्त आहे, आता आपसूक तो जास्त असणार आहे, कारण रेडी रेकनरच्या खाली काही खरेदी खतं होतच, त्यामुळं जिथं झाले नाही तिथं रेडी रेकनर आणि जिथं झाले त्या पद्धतीने आपण मूल्यांकन अंतिम करणार आहोत। त्याच्यामध्ये तुम्हाला द्यायची जी दिलासा रक्कम वगैरे आहे ती मोजणी झाल्यानंतर त्या टप्प्यावर आपण एकत्र भेटणार आहोत आणि तुम्हाला या थेट वाटाघाटीमध्ये ज्यावेळेस मूल्यांकन अंतिम केलं जातं त्यावेळेस माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पण आपली बैठक लावली जाते आणि त्या ठिकाणी मूल्यांकनाच्या बाबतीत जो काही मोबदला द्यायचा आपल्याला नुकसान भरपाई म्हणून देतो